पोलीस भरतीमध्ये विचारलेले महत्त्वाचे 30 प्रश्न आपण आज बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? मल्हारगाव, रामदरा, धामारी, विंग. तर वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा धामारी या गावावर घातला. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले भारतीय हवाई दलाचे संग्रहालय कोठे बांधण्यात आले? कमेंटमध्ये उत्तर सांगा. महाराष्ट्रातील पहिले भारतीय दलाचे संग्रहालय हे नागपूर शहरात बांधण्यात आले. तिसरा प्रश्न, शक्तिपीठ महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? शक्तिपीठ महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? नागपूर ते मुंबई, मुंबई ते पुणे, पुणे ते गोवा, वर्धा ते सिंधुदुर्ग. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर कमेंटमध्ये मला सांगा. शक्तिपीठ महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर याचं राईट उत्तर आहे वर्धा ते सिंधुदुर्ग. ऑप्शन 4 बरोबर आहे. चौथा प्रश्न, शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? 701 किलोमीटर, 805 किलोमीटर, 911 किलोमीटर, 905 किलोमीटर. उत्तर कमेंटमध्ये सांगा. शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन 2 805 किलोमीटर शक्तिपीठ महामार्गाची लांबी आहे. पाचवा प्रश्न, महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 विजेता कोण आहे? महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025चा विजेता कोण आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहे. ईगल नाशिक टायटन्स, रायगड रॉयल्स, मुंबई वॉरियर्स, कोल्हापूर फायटर्स. तर याचं राईट उत्तर आहे ईगल नाशिक टायटन्स हा महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025चा विजेता आहे. जर तुम्हाला उपविजेता विचारलं तर याचं राईट आन्सर असेल रायगड रॉयल्स हा उपविजेता आहे आणि ईगल नाशिक टायटन्स हा विजेता आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा खूप वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, अकोला, नागपूर, अमरावती. उत्तर कमेंटमध्ये सांगा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर याचं राईट आन्सर असणार नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. गोदावरी, कृष्णा, भीमा ही पूर्व वाहिनी नदी आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे हा. चला पुढे जाऊ. 8वा प्रश्न, अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे आहे? विवा शिरवाडकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, नारायण मुरलीधर गुप्ते आणि दिनकर केळकर. अज्ञातवासी. तर याचे बरोबर उत्तर आहे दिनकर केळकर यांना अज्ञातवासी हे टोपण नाव आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी या नावाने ओळखले जाते. विवा शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचे आहे. चला पुढे जाऊ. प्रश्न 9वा, संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे वर्ष कोणते आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले आहे?
ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. बरोबर उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2025 हे कोणते वर्ष घोषित केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे हिमनद्या संरक्षण वर्ष. ऑप्शन 3 बरोबर असेल. भरडधान्य वर्ष हे 2023ला घोषित झाले. आंतरराष्ट्रीय उंट दिवस हे 2024 आणि रेजलँड व पशुपालन वर्ष हे 2026साठी घोषित केले आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या वहीमध्ये. चला पुढे जाऊ. भरतनाट्यम हा लोकनृत्य कोणत्या राज्याचा आहे? आसाम, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आहे तमिळनाडू या राज्याचा. महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करा आणि नोट डाऊन करून वहीमध्ये घ्या. भरतनाट्यम हा लोकनृत्य तमिळनाडू या राज्याचा आहे. अकरावा प्रश्न, मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम असते? मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅम असते? ऑप्शन तुमच्यासमोर आहे. राईट आन्सर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. तर याचं राईट आन्सर आहे 1350 ग्रॅम. मानवी मेंदूचे वजन 1350 ग्रॅम आहे. 12वा प्रश्न, भारतात एकूण कटक मंडळे किती आहेत? भारतात एकूण कटक मंडळे किती आहेत? 63, 62, 70, 62. भारतात एकूण कटक मंडळे किती आहेत? 63, 65, 70 आणि 62. तर याचं राईट आन्सर आहे 62. 13वा प्रश्न, कटक मंडळाची स्थापना कोणत्या साली झाली? अति महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न 2 वेळा पोलीस भरतीला विचारून गेला आहे. कटक मंडळाची स्थापना झाली आहे 1924 या साली. कटक मंडळाची स्थापना 1924 साली झाली आहे. 14वा प्रश्न, NDRFचे गट महाराष्ट्रात किती आहेत? NDRFचे गट महाराष्ट्रात किती आहेत? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन 4, 2. NDRFचे 2 गट महाराष्ट्रात आहेत. 15वा प्रश्न, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? न्यूयॉर्क, मेलबर्न, जिनिव्हा, नियॉन. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? याचं राईट आन्सर आहे लिओन. आणि हे लिओन कोणत्या देशात आहे हे मला कमेंटमध्ये सांगून टाका. 16वा प्रश्न, भारतातील या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. रेशीम उद्योग, सिमेंट उद्योग, वाहन उद्योग, खादी व ग्रामोद्योग. सनराईज क्षेत्र हे भारतात वाहन या उद्योगाला म्हटले जाते. ऑप्शन 3 बरोबर असेल. चांद बीबीचा महल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? चांद बीबीचा महल कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? अहमदनगर, वाशिम, नांदेड, कोल्हापूर. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, अहमदनगर. प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? भारतातील पहिली महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? महर्षी धोंडो कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, एनी बेझंट, पंडिता रमाबाई. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी
भारतात पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात 1948 साली मुलींची पहिली शाळा स्थापन केली. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट डाऊन वहीमध्ये करून घ्यावे. प्रश्न क्रमांक 19. रापण काय आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. रापण काय आहे? गवऱ्या थापण्याचा एक प्रकार, मासेमारीचा एक प्रकार, पक्षी संवर्धनाचा एक प्रकार, मूर्ती बनवण्याचा एक प्रकार. रापण हा मासेमारीचा एक प्रकार आहे. ऑप्शन 2 याचे बरोबर उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले? वाशिम, वर्धा, सातारा, चंद्रपूर. 96वे अखिल भारतीय मराठी संमेलन हे वर्धा या ऑप्शन 2 वर्धा येथे झाले. 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते हे कमेंटमध्ये मला सांगा. प्रश्न क्रमांक 21. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? नांदेड, जळगाव, पुणे, अहमदनगर. याचे राईट आन्सर आहे ऑप्शन सी, पुणे या जिल्ह्यात स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक आहे. प्रश्न क्रमांक 22. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? 1856, 1894, 1852, 1862. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? तर राईट आन्सर आहे 1862 मध्ये. तेविसावा प्रश्न. महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते? 5, 6, 7, 8. महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 2, 6. प्रश्न क्रमांक 24. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण? महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, साने गुरुजी यापैकी नाही. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत महात्मा गांधी. ऑप्शन 2 राईट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 25. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? फिरोजशाह मेहता, मौलाना आझाद, महात्मा गांधी यापैकी नाही. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र फिरोजशाह मेहता यांनी सुरू केले. ऑप्शन ए राईट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 26. नाबार्डाचे मुख्यालय कोठे आहे? दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? तर याचे राईट आन्सर आहे मुंबई. तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे याची स्थापना केव्हा झाली. प्रश्न क्रमांक 27. पंचतंत्र हे या प्रश्न क्रमांक 27. पंचतंत्रचे लेखक कोण आहे? बाल गंगाधर टिळक, विष्णू शर्मा, प्रेमचंद्र, विनोबा भावे. पंचतंत्र या पुस्तकाचे लेखक आहेत विष्णू शर्मा. ऑप्शन 2 राईट आन्सर असेल. अरवली पर्वतरांगेत सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? अरवली
पर्वतरांगेत सर्वात उंचीचे शिखर विचारले आहे कोणते आहे? गुरु शिखर, धूपगड, कळसुबाई, नागेश्वर. तर याचे राईट आन्सर असेल गुरु शिखर. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29. सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? सतीबंदी कायदा 1829ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? तर याचा राईट आन्सर आहे विल्यम बेंटिंकने. आजचा शेवटचा प्रश्न. पंचायत राज हा दिवस कधी साजरा केला जातो? 24 एप्रिल, 21 एप्रिल, 13 ऑगस्ट, 26 नोव्हेंबर. पंचायत राज हा दिवस 24 एप्रिलला साजरा केला जातो. आणि 26 नोव्हेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच चांगल्या प्रकारे एक व्हिडिओ घेऊन.